सर्व मित्रांनो शिवसकाळ. राहुल खैरमोडे व्लॉग्स यूट्यूब चॅनलवर मी राहुल आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आंबा लागवड समस्या आणि उपाय सिरीज अंतर्गत केलं जाणारं आंबा बागेचं उत्तम असं व्यवस्थापन याच्याबद्दल आपण माहिती घेत आहोत. आणि क्रमांक 423च्या या स्पेशल आणि इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये आज आपण महाराष्ट्रातील सर्वच आंबा उत्पादक शेतकरी बांधवांच्यासाठी एका नाविन्यपूर्ण विषयावरती चर्चा करणार आहोत. अर्थातच सर्व आंबा उत्पादक शेतकरी बांधव आपल्या आंबा बागेमध्ये नाविन्यपूर्ण आंब्यांच्या जातींची लागवड करत असतात आणि ही लागवड करत असताना आर्थिकदृष्ट्या उत्पादन जास्त यावं याच उद्देशानं त्यांनी केलेल्या या लागवडीचा हेतू असतो. खरं तर इंडियन मेंटॅलिटी ऑफ इटिंग मँगो ही जी संकल्पना आहे ही संकल्पना फॉरेन इटिंग मँगो इटिंग मेंटॅलिटीपेक्षा थोडीशी डिफरंट आहे. डिफरंट अशा अर्थानं आहे की फॉरेनमध्ये आंब्याचा असणारा लुक, त्याचा असणारा अपीअरन्स याच्यावरती त्याची किंमत ठरत असते. मात्र इंडियन मेंटॅलिटीमध्ये थोडासा त्याचा असणारा स्वीट अरोमा, त्याची असणारी स्वीट टेस्ट याच्यावरून त्याची गुणवत्ता ही ठरत असते. आणि म्हणूनच आपण ज्या काही भारतीय नामांकित आंबा प्रजातींची लागवड आपल्या भारतामध्ये प्रामुख्यानं केली जाते अशाच काही नामांकित जातीपैकी जवळजवळ 135 आंबा जातींची लागवड आपल्या आमराई मँगो ऑर्चर्ड फार्म शिरळ, तालुका पाटण, जिल्हा सातारा या लागवड क्षेत्रामध्ये केलेली आहे. आणि त्याच्यापैकीच भारतीय नामांकित आंब्यांची ओळख आपल्या सर्व शेतकरी बांधवांना व्हावी याच उद्देशानं आपण हा छोटासा व्हिडिओ या ठिकाणी शूट करतो आहे. भारतामध्ये विविध राज्यांमध्ये त्या राज्याच्या स्पेसिफिक अशा व्हरायटी आपल्याला पाहावयास मिळतात. आपण स्क्रीनवरती आपण जो आकाराने मोठा असणारा आंबा जो पाहत आहात हा प्रामुख्यानं राजापुरी या नावानं ओळखला जातो. प्रामुख्यानं याचं मूळ स्थान गुजरात जरी असलं तरी आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या राजापुरी आंब्याचं उत्पादन घेतलं जातं. खरं तर राजापुरी हा आंबा हा प्रामुख्यानं आमरसाचा आंबा म्हणून ओळखला जातो. आपण स्क्रीनवरती पाहू शकता की जवळजवळ 1.5 ते 2.25 किलो वजनापर्यंत याचं वजन भरू शकतं. आकार ही मोठा आहे. आतमध्ये असणारा गर सुद्धा या ठिकाणी जास्त असतो. आणि आमरसाचे म्हणून काही ओळखले जाणारे जे आंबे आहेत त्याच्यामध्ये सर्वात गोड, अगदी कापून खाण्यासारखा सुद्धा असणारा हा आंबा आहे ज्याचं नाव आहे राजापुरी. याच्यानंतर आपण याच सिरीजमध्ये आमरसाचे जे आंबे असतात त्याच्यामध्ये आकाराने मोठा जवळजवळ 1.25 किलो वजन असणारा जो आंबा आपण स्क्रीनवरती पाहत आहोत हा प्रामुख्यानं वनराज या नावानं ओळखला जातो. याचा आकार देखील राजापुरीप्रमाणेच मोठा असतो. आतमध्ये असणारा जे पल्प आहे त्याचं प्रमाण याच्यामध्ये जास्त असतं. स्वीटनेसच्या बाबतीमध्ये मगाशी दाखवलेला राजापुरी हा वनराजपेक्षा थोडासा श्रेष्ठ असतो असं म्हणायला हरकत नाही. याच्यानंतर प्रामुख्यानं कोकणची प्रसिद्ध असणारी पायरी, खरं तर पायरी इतका गोड असणारा आंबा या ठिकाणी खरोखर आंब्याच्या विश्वामध्ये या ठिकाणी खूप कमी आंबे असे आहेत ज्याच्यामध्ये पायरीची बरोबरी करता येऊ शकते. आपण हा आंबा ओळखताना आपण काळजीपूर्वक पाहिजे आपल्या लक्षामध्ये येईल की या आंब्याला या ठिकाणी खालील बाजूचं एक दिमागदार अशी चोच असते आणि या चोचीवरून या ठिकाणी पायरी आपल्याला ओळखता येते. पायरी सुद्धा या ठिकाणी आमरसाचा आंबा म्हणून ओळखला जातो. याची किपिंग क्वालिटी थोडीशी कमी असली तरी ग्राहकाच्या पसंतीला उतरणारा हा आंबा आहे ज्याचं नाव आहे पायरी. याच्यानंतर दक्षिण भारतामधील प्रामुख्यानं कर्नाटक असेल, तमिळनाडू असेल, केरळ असेल या सर्व भागांच्या मध्ये या ठिकाणी पिकवला जाणारा आणि मार्केटमध्ये सर्वात जास्त काळ या ठिकाणी टिकून असणारा, ज्याची किपिंग क्वालिटी अगदी 25-30 दिवसापर्यंत असते असा आंबा म्हणजे प्रामुख्याने तोतापरी. याचा अपभ्रंश होऊन याला तोतापुरी, पुरी किंवा रसपरी देखील असं म्हटलं जातं. सामान्यपणे या कैरीचं वजन 1.25 किलो पर्यंत होऊ शकतं. कच्चा खाल्ला तर प्रामुख्यानं हा गोड लागतो. पिकल्यानंतर थोडासा नॉर्मल गोड या ठिकाणी असू शकतो. तर तोतापुरी ही जात सुद्धा या ठिकाणी लागवडीला उत्तम आहे. खरं तर या तोतापुरीच्या बाबतीमध्ये मी मगाशी म्हटलं की याची किपिंग क्वालिटी जास्त असते. तसं उत्पादनाच्या बाबतीत सुद्धा जर विचार केला तर नक्कीच आवर्जून सांगेन की ऍटलिस्ट साधारणपणे जर एक 15 ते 20 वर्षाचं मॅच्युअर झाड असेल तर या झाडापासून जवळजवळ 1000 कैऱ्या या ठिकाणी या तोतापुरीपासून मिळत असतात. आणि म्हणूनच या ठिकाणी उत्पादनाच्या बाबतीमध्ये, बाजाराच्या मार्केटच्या बाबतीमध्ये हा आंबा नेहमीच आदर्श असा राहिलेला आहे. याच्यानंतर कोकण कृषी विद्यापीठानं
हापूसमध्ये असणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत ह्या अडचणी दूर करण्यासाठी 1984 साली जसा या ठिकाणी रत्ना हा आंबा इन्व्हेंट केला, त्याचबरोबर त्याच्यानंतर त्याची पुढची जी आवृत्ती होती त्याच्यामध्ये रत्ना आणि हापूसचं संकर करून सिंधू ही इंडियन सीडलेस ही जात तयार केली. त्या सिरीजमध्ये हापूसपेक्षा आकाराने मोठा, दरवर्षी येणारा, चवीला गोड असणारा असा आंबा म्हणजेच कोकण सम्राट आपण स्क्रीनवरती पाहू शकतात. हापूसचं वजन नॉर्मली 250 ते 300 ग्रॅम असतं, मात्र ही कैरी 450 ग्रॅम प्लस या ठिकाणी नक्कीच असू शकते. तर हा देखील आंबा लागवडीला खूप चांगला आहे. याच्यानंतर प्रामुख्यानं आकर्षक रंग असणाऱ्या भारतीय आंब्यांच्या मध्ये जो आंबा येतो आपण स्क्रीनवरती पाहू शकतो. हा जो आंबा आहे हा सुवर्णरेखा या नावानं ओळखला जातो. आता स्क्रीनवरती जी कैरी आहे ती थोडीशी कच्ची असल्यामुळं तिला थोडासा डार्क गुलाबी शेड यायला सुरुवात झाली आहे, मात्र ज्यावेळी ही कैरी पूर्ण पिकते त्यावेळी साधारणपणे पिवळा, लाल आणि गुलाबी अशा आकर्षक रंगामध्ये येते. वजन साधारणपणे याचं 350 ग्रॅम प्लस असू शकतं. तर ही सुद्धा एक चांगली जात आपण आपल्या आमराई मँगो ऑर्चार्ड फार्ममध्ये या ठिकाणी लावलेली आहे. याच्यानंतर आंबा लावत असताना ज्या प्रमुख निकषावरती आपण आंबा लावतो त्याच्यामध्ये मार्केटमध्ये ज्या आंब्याला स्थान चांगलं असतं, ज्याची मागणी चांगली असते आणि त्या सिरीजमध्ये आपण आत्ताचा जो आंबा पाहतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याचं मूळ स्थान गुजरात आहे, मात्र कोकणामध्ये, विदर्भामध्ये देखील ज्याला या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याला नावाजलं गेलं, ग्राहकाच्या पसंतीला उतरला, आकार सुद्धा चांगला असतो असा असणारा हा केशर हा आंबा या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहतो आहे. केशरच्या बाबतीमध्ये गेल्या 10-15 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी हापूसच्या तुलनेमध्ये केशर या आंबा जातीच्या नवीन लागवडींचं केलं गेलेलं प्रमाण हे खूपच जास्त आहे. या प्रमुख आंबा जातींची लागवड जशी आपण आपल्या क्षेत्रामध्ये केली त्याचप्रमाणे आणखी काही नाविन्यपूर्ण जाती आपण स्क्रीनवरती पाहतो आहोत, ज्याच्यामध्ये फळांचा राजा आंबा आणि आंब्याचा राजा हापूस म्हणून ज्याची ओळख आहे असा हा असणारा हा अल्फान्सो आंबा. अल्फान्सो आंबा हा प्रामुख्यानं मूळचा भारतीय आंबा नाहीये. पोर्तुगीजांनी भारतामध्ये ज्यावेळी ते आले तेव्हा त्याने आणलेल्या काही जे नामांकित जातीपैकी असणारी ही अल्फान्सो ही जात, जी प्रामुख्यानं गोवा आणि त्याच्यानंतर कोकणातील सिंधुदुर्ग परिसरामध्ये या ठिकाणी हिचा विकास झाला आणि आज मितीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी प्रसिद्ध असणारा हा जो आंबा आहे, जो प्रामुख्यानं त्याची असणारी आविर गोडी, त्याचा असणारा जो स्वाद आहे, त्याची असणाऱ्या जी चव आहे याच्या बाबतीमध्ये खूप आदर्श असा असतो. असा असणारा हा हापूस आंबा. हापूस आंब्यामध्ये प्रामुख्यानं अगदी जर पिकल्यानंतर पूर्ण पिवळा रंग आला तर हा आंबा प्रामुख्यानं रत्नागिरी हापूस या नावानं ओळखला जातो. त्याचबरोबर हापूस आंबाच, मात्र देवगड परिसरामध्ये ज्या फळाला 4 ते 5 रंग येतात अशी असणारी जी कैरी असते त्याला आपण देवगड हापूस असं म्हणतो. यासोबत वेंगुर्लेच्या परिसरामध्ये तिथं उगवला जाणारा हापूस हा वेंगुर्ला हापूस या नावानं देखील ओळखला जातो. तर एक नामांकित आंबा जात आहे फळांचा राजा आंबा आणि आंब्यांचा राजा हापूस. याच्यानंतर आपण दुसरी जी जात पाहणार आहोत हा पश्चिम बंगालचा अतिशय प्रसिद्ध आणि चवीला गोड असणारा असा हा आंबा, जो प्रामुख्यानं चंपा या नावानं ओळखला जातो. आपण याचा आकार पाहिला तर आपल्या लक्षामध्ये येईल की वरील बाजूस बऱ्यापैकी गोलाकार आणि तो अगदी थोडासा निमुळता या ठिकाणी टोकाकडे होत जाणारा, चोच थोडीशी लहान आहे, मात्र कैरी पूर्णपणे चेंडूसारखी गोलाकार इथं पाहायला मिळते. साधारणपणे या कैरीचं असणारं जे वजन आहे हे वजन 250 ग्रॅमच्या आसपास असू शकतं. तर चवीला गोड असणारी अशी ही एक चंपा ही जात या ठिकाणी आपण बागेमध्ये लावलेली आहे. याच्यानंतर आपण थोडासा केसरी आणि पिवळसर रंगाचा दिसणारा आकर्षक असा आंबा जो पाहत आहोत हा मिश्रीदान हा एक परदेशी आंबा आहे, जो आपण या ठिकाणी बाहेरून मागवला होता आणि त्याची देखील लागवड आपल्या क्षेत्रामध्ये आपण केलेली आहे. फळाचा आकार थोडासा मध्यम आकार जरी असला तरी सुद्धा या ठिकाणी त्याची असणारी जी चव आहे, तिचं असणारं जे वेगळंपण आहे ते नक्कीच ग्राहकाच्या पसंतीला उतरू शकते. लोकांच्या पर्यंत कदाचित हा आंबा अजून या ठिकाणी पसरला नसेल किंवा त्यांच्या माहितीमध्ये नसेल, मात्र नक्कीच एक लागवड करण्यायोग्य अशी ही जात आहे जिचं नाव आहे मिश्रीदान. याच्यानंतर जसा अल्फान्सो या ठिकाणी गोव्यामधून महाराष्ट्रामध्ये आला
त्याचप्रमाणे गोव्याचा प्रसिद्ध असणारा गोवा माणकूर किंवा गोवा माणकुरात ही अशी असणारी एक जात आहे. हापूसच्या आणि गोवा माणकुराच्या आकारामध्ये थोडंसं साधर्म्य असतं. चव देखील बऱ्यापैकी सारखी आहे, मात्र अगदी काही पर्सेंटमध्ये थोडासा तो अल्फॉन्सोपेक्षा वेगळा आहे. तर गोव्यामध्ये जसा फर्नांडीन या ठिकाणी खूप आवडीने खाल्ला जातो, तसाच गोवा माणकुरात हा देखील आंबा या ठिकाणी गोव्यामध्ये प्रसिद्ध असा या ठिकाणी आंबा आहे. याच्यानंतर हापूसमध्ये असणारी जी अनियमितता आहे, म्हणजे कोकण परिसरामध्ये हापूस चांगल्या पद्धतीने येतो, मात्र उर्वरित महाराष्ट्रामध्ये हापूसचं उत्पादन तितक्या लवकर किंवा तितक्या प्रमाणात किंवा त्या चवीचे येत नाही. आणि मग हापूसमध्ये असणारे जे काही दोष आहेत याच्यावरती काम करून बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली यांनी 1984 साली ही जी हापूस आणि नीलम यांचा संकर करून तयार केलेली जात आहे, जिचं नाव आहे रत्ना. हापूसच्या तुलनेमध्ये आकारानं हा थोडासा मोठा असतो, थोडंसं लेट बेरिंग आहे असं म्हणतात. मात्र जर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग केलं तर अगदी एप्रिल मे महिन्यामध्ये सुद्धा हा आंबा नक्कीच पिकू शकतो. हापूसला एक पर्याय म्हणून ही जात नक्कीच लावली पाहिजे. याच्यानंतर आपण पुढची जी जात पाहतो आहे, हा आंबा मलगोवा या नावानं ओळखला जातो. खरं तर आमरसाच्या आंब्यांच्या मध्ये जशी मी तुम्हाला राजापुरी आणि वनराज या आंब्यांची ओळख करून दिली, तसाच या ठिकाणी मलगोवा देखील आकारानं मोठा असणारा आंबा आहे. हे झाड आपण अगदीच 1-2 वर्षाचं होतं, त्याला नुकतीच फळं लागली होती, त्यामुळे स्क्रीनवर दिसणारी कैरी थोडीशी आकारानं लहान वाटते. मात्र जर मॅच्युअर झाड असेल आणि मॅच्युअर झाडाची मॅच्युअर कैरी जर आपण पाहिली तर आपल्या लक्षामध्ये येईल की जवळजवळ 1.25 ते 1.5 किलोचा आणि रसासाठी प्रसिद्ध असणारा मलगोवा हा आंबा आहे. याच्यानंतर भारतीय आंब्यांच्या मध्ये या ठिकाणी पुसा संशोधन केंद्र यांनी ज्या काही जाती डेव्हलप केल्यात त्याच्यामध्ये अरुणिका, अरुणिमा, अनमोल, पुसा सूर्या, तशीच एक लालिमा नावाची जात आहे जी रंगाला आकर्षक आहे आणि प्रामुख्याने थोडीशी अर्ली बेरिंग आहे. म्हणजे हापूसच्या तुलनेमध्ये ह्या जाती थोड्याशा लवकर येतात. म्हणजे ह्या सगळ्यांचा बेस हा हापूसच आहे. हापूसची गुणवत्ता याच्यामध्ये आहेच आहे, आकर्षक रंग पण येतो आणि त्याचबरोबर ह्या जाती लवकर सुद्धा येतात. त्याच्यापैकी असणारी ही लालिमा ही एक जात आहे. त्याच्यानंतर आपल्या अमराई मँगो ऑर्चर्ड फार्म मध्ये आपण जे काही नामांकित भारतीय आंबे लावलेत त्याच्यामध्ये आपण स्क्रीनवरती पाहू शकतो. अगदी आता थोडीशी कैरी लहान आहे, तर हा जो आंबा आहे हा दशेरी या नावानं ओळखला जातो. जसं हापूस ही एक चांगली नामांकित जात आहे, म्हणून संकरित जाती तयार करताना जसा हापूसचा बेस या ठिकाणी घेतला जातो, त्याच पद्धतीनं दशेरीचा संकर करून अनेक जाती या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. मग हा जो दशेरी आहे हा चवीला सुद्धा गोड आहे. त्याच्यानंतर याच दशेरीपासून जी पुढची उपजात तयार केलेली आहे ती प्रामुख्यानं आम्रपाली या नावानं ओळखली जाते. दशेरीचा असणारे जे गुण आहेत त्या गुणाप्रमाणेच आम्रपालीची कैरी सुद्धा या ठिकाणी थोडीशी लांबट आकाराची असते. अगदी वरची असणारी जी स्किन आहे ती पातळ असते. केळ सोलल्याप्रमाणे आपण हा आंबा सोलू शकतो. मी आवर्जून नेहमी सांगतो की आंब्यांच्या मध्ये जास्तीत जास्त उत्पन्न देणाऱ्या जाती अशा कोणत्या जाती असतील तर मी आवर्जून याच्यामध्ये नक्की सांगेन की जसा तोतापुरी उत्पन्नाला जास्त आहे त्याचप्रमाणे आम्रपाली हे झाड सुद्धा या ठिकाणी तुलनेनं खूप चांगली फळं देत असतं. म्हणजे आम्रपालीच्या बाबतीत असं म्हणतात की मध्यम उंचीचं झाडावर असणाऱ्या पानांच्या संख्येच्या दुप्पट आंबे काय होतात की आम्रपालीला येतात. तर एक चांगली जात आहे, थोडीशी लेट बेरिंग आहे, मात्र उत्पन्नाच्या बाबतीमध्ये खूप आदर्श राहते. अगदी केशरच्या बरोबरीनं उंची गाठतो, केशरच्या सारखंच या ठिकाणी त्याला वजन प्राप्त होतो, आकर्षक रंग येतो आणि कापल्यानंतर आतून पूर्णपणे डार्क ऑरेंज कलर याला येत असतो. ते एक चांगली व्हरायटी आहे याच्यामध्ये आपण जी पाहू शकतो. याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हल्ली प्रसिद्ध होत असलेला किंवा पूर्वीपासून प्रसिद्ध असणाराच असा एक दूध पेढा नावाचा आंबा आहे जो आपण स्क्रीनवरती पाहतो आहे. ही थोडीशी कच्ची कैरी आहे. ज्यावेळी पूर्णपणे तिला आकर्षक रंग येतो तेव्हा ती पूर्णपणे डार्क येलो रंगाची गडद पिवळा रंग या कैरीला येतो. याचा आकार बघितला तर आपल्या लक्षामध्ये पूर्णपणे गोलाकार अशी कैरी आहे. याला दूध पेढा नाव देण्यामागचं कारण की याच्यामध्ये असणारी त्याचा जो असणारा जो फ्लेवर आहे तो फ्लेवर असेल किंवा त्याची असणारी गुणवत्ता ही अगदी त्या नावाप्रमाणे आहे आणि म्हणूनच दूध पेढा ही देखील एक नामांकित जात आपण आपल्या बागेमध्ये लावलेली आहे. याच्यानंतर गरिबांचा हापूस म्हणून ओळखला जाणारा
लालबाग हा आंबा म्हणजे बाजारामध्ये आपण कधी गेला तर अतिशय गडद रंगाचे गडद लाल गुलाबी रंगाचे आंबे बाजारामध्ये दिसतात. सामान्यपणे 100 ते 150 रुपये डझन किंवा किलोवरती 50 रुपये किलो याप्रमाणे विकला जाणारा हा आंबा अगदी नावाप्रमाणे आहे. त्याला खूप आकर्षक असा रंग येत असतो आणि हा आकर्षक रंग फळाला आल्यामुळं ग्राहकांच्या पसंतीला हा नक्कीच उतरत असतो. या आता आपण ज्या काही जाती आपण पाहिल्या याच्या व्यतिरिक्त आपण आपल्या आंबा बागेमध्ये बऱ्याच नवीन नामांकित आंबा प्रजाती या ठिकाणी आपण लावलेल्या आहेत. याच जातींची ओळख, त्याच्या असणारा फळाचा आकार, त्याची असणारी वैशिष्ट्य एक छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून मी या ठिकाणी आपणा सर्वांना सांगायचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. यामधून राहिलेल्या काही ज्या जाती आहेत ह्या जाती या ठिकाणी मी पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांना नक्कीच शेअर करायचा प्रयत्न करेन. आंबा शेती ही खरं तर एक शाश्वत शेती आहे. आपण जर गुणवत्तापूर्ण फळे जर आपण तयार केली तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी बाजारभाव देखील चांगला मिळत असतो आणि हा बाजारभाव या ठिकाणी आपल्याला सर्वांना मिळावा आणि केशर आणि हापूस या नामांकित आंबा जातींच्या बरोबरच या ठिकाणी काही आणखीन चांगल्या नामांकित जातींची लागवड जर आपण आपल्या बागेमध्ये केली तर नक्कीच आपल्याला याच्यापासून आर्थिकदृष्ट्या खूप चांगलं उत्पादन होऊ शकतं. मी आशा करतो की थोडासा आंब्याचे असणारे विविध वाण, त्याचे असणारे प्रकार आणि भारतीय नामांकित आंब्यांची ओळख आपल्या सर्वांना व्हावी या उद्देशाने केलेला हा व्हिडिओ आपल्या सर्वांना नक्की आवडला असेल. आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपलं आवडतं चॅनल राहुल खैरमोडे व्लॉग्स हे चॅनल सबस्क्राईब करा.